हॅलो फ्रेंड्स, अस्सलाम वालेकुम. वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. कशी आहो सगळी? आज आहे ना मी किरव्याचा सालना बनवणार आहे आमच्या कोकणी स्टाईलला, आणि तुमची रेसिपी आहे ना आज मी तुमच्या लोकांसंग शेअर करणार आहे. हाय आहेत ना मी 4 किरवी घेतली आहेत. पावसाच्या टायमात किरवी आहेत ना मग अशी भरी मनी मसालो येतात. आणि ह्या किरवी मी आहेत ना बेस साफ करून धवली आहे तिनला. यो होय मसालो. 2-3 मी वल्ली मिरच्या घेतलो आहेत, लसूण, काली मिरची अख्खी आणि इलायची 2 घेतल्या आहेत. आणि हाय बडीशेप पावडर, धनिया पावडर, हल्दी, कांदो आणि खोबरा आहे ना मी भुजून घेतलो आहे तिला. 1 कांदो आणि अर्ध्याशी कमी खोबरा घेतलाय, म्हणजे जेवढा आपला किरवी असणार तर त्या हिशोबाने खोबरा घ्यायचा आहे. हाय आहे ना मी गॅसवर टोप चरवले आहे आणि मी माझ्या टेस्टच्या हिशोबातला आहे ना आपला जो खायचं कुकिंगचं तेल असते ता टाकलाय. तुम्ही कमी जास्ती करू शकता हा. आणि तिन्यातलं हे टाकलंय मी गरम मसालो अक्को, 2-3 काली मिरची आहेत, लवंग आहेत, 2 इलायची आणि दालचिनी आहेत. तर गरम झाल्यावर आहे ना मी तिन्यातलं टाकीन 2 कांदे बेस मोठे मोठे घेतले होते मी चॉप करून. कांद्यातला आहे ना का आपण कांदो पोलतानी मीठ टाकत जा, कांदो आहे ना बेगून आपलं पोलून होते. आणि हया आहे ना जास्ती मला कांदो पोलेसोन आहे, थोडं मीडियमच ठेवायचो का की आतला नाही ना टमाटो टाकायचो आहे म्हणा. तो आम्ही कांदो आहे ना थोडं मीडियम ठेवलो आहे, म्हणजे टमाटो टाकलो ना का पटकन टमाटो आणि कांदो आहे ना एकदम डन होते परफेक्ट. आता हाय मी टाकीन 1 टमाटो, बेस टमाटो मोठं घेतलो होतो मी, तर की सालना आहे ना टमाटे आणि कांद्यानी पण मग टेस्टी लागते. आणि माझी रेसिपी आहे ना एकदा तुम्ही ट्राय करून बघा. हाय माझं कांदो आणि टमाटो आहे ना परफेक्टली एकदम डन झालो आहे. आता जो मी किरव्याला मसालो काढलो होतो ना तो मिसळला पिसून ठेवलो होतो, आता तो टाकीन मी. मोब जास्ती ते माझी कोकणी माणसं आहेत ना ते व्हिडिओ बघतात माझे, आणि माशाला मोब मला बेस कमेंट पण येतात. मला आणखीन कमेंट करून सांगा की तुम्ही किरव्याचा मसाला असं फिक्को तुम्ही खच्चान कैशा तऱ्यातला काढता होतो, तर की आम्ही कोकणी आहेत ना ऐसो फिक्को मसालो काढता. माझ्या गावातला कैसो आणखीन मसालो काढतो तो मला खबर नाही, पण माझ्या घरातला आहे ना ऐसोच आम्ही किरव्याचा मसालो काढतो फिक्को. आणि हाय आहे ना मसालो आहे ना मी बेस कांद्यातला पोलून घेतलो आहे, आणि पोलून झाल्यावर आहे ना मी थोडीशी लाल बुक्की टाकली आहे मी मसाल्यातला, का की मसालो पोलताना आहे ना थोडीशी लाल बुक्की तुम्ही पण का बनवलं ना ते टाका, का की सालण्यावर बोलता ना थोडी करा येणं जरुरी आहे तवा, आणि सालना पण टेस्टी लागते तिच्यासाठी. आणि हाय आहे ना मी सगळं मसालो बेस आता पोलून घेतलो आहे, आणि मी तिन्यातला टाकीन जी किरवी मी साफ धुवून ठेवली होती ती. किरवी टाकून झाले ना का मी बेस किरव्यांना मसाला संगत बेस पोलून घेईन तिला, सगळं मसालो आहे ना किरव्याला लागेसाठी. जेवढी आपली किरवी असतात ना त्या हिशोबाने मसालो काढला जाते. माझी 4 किरवी होती तर मी मसालो कमी काढलो होतो. नेक्स्ट टाइम आहे ना का तर मो पैशी बनवली ना का मो भिंचो पण मसालो दाखवीन कैसो काढतात कैसो नाही तो. आणि हया आहे ना मी आता माझ्या टेस्टच्या हिशोबात पाणी ठेवीन, बाकी मला जास्ती पातळ सालना नाही करायचं आहे, नाही घट ठेवायचं आहे, मीडियम सालना ठेवायचा आहे म्हणा. नाही जास्ती घट नाही जास्ती पातळ सालना आहे ना मीडियमच तो आपण ठेवा, टेस्टी लागते. हया पाणी वतून झाल्यावर बेस मी तिला चिमच्यानी हलवीन, का की मसालो आणि किरवी बेस असा मिक्स व्हायला हवी आहेत. आणि आता आहे ना मी तिला बेस 10 ते 15 मिनटं आहे ना फास्ट गॅसवर ठेवीन शिजासाठी सालना. आणि हया 10 ते 15 मिनटं माझी झाली होती, आणि माझ्या सालण्याला आवड पण येलो होतो. आता थोडा टाइम बाद आहे ना मी तिला गॅस बंद करीन, आणि मग तुम्हाला दाखवता पुढचा प्रोसेस कैसा असते का की थंबनेल लावायला पण मला फोटो शूट करायचे असतात. माझी जी कोकणी रेसिपी आहे ना किरव्याची ती तुम्ही लोक पण नक्की ट्राय करून बघा. माशाला मोप टेस्टी आणि असं वाटते की जेवतच रेवा. तुम्ही पण एकदा माझी रेसिपी आहे ना ट्राय करा, आणि मला कमेंटला सांगा तुमचा सालना कैसा झाला होता कैसा नाही का. आणि माझ्या चॅनलवर आहेत ना मोप जणांची बेस पण आहेत, मोप जण खराब पण आहेत. ज्या बेस माणसं आहेत त्या खराब पण माणसं आहेत, तेव्हा आहे ना त्यांना भोकतच ठेवायची आहे. आय डोंट केअर, मला काही फरक नाही पडत. पण जी ही माझी रेसिपी आहे ना किरव्याची, मोप जण मला कमेंट केले होते की तुम्ही कोकणी किरव्याचा सालना कैसा बनवता, त्यांची रेसिपी शेअर करा. ती ही रेसिपी मी आज तुमच्या बोलण्यावर मी शेअर केली आहे, आणि नक्की तुम्ही ट्राय करा. आणि मग मला सांगा की तुमचा किरव्याचा सालना कैसा झाला होता कैसा नाही. आम्ही ते कोकणी माणसा ऐसाच बनवता, आमच्या घरात ते फायनली ऐसाच किरव्याचा सालना बनवल्या जाते.
चला हा या किरव्याचं सालनं आपलं झालेलं आहे एकदम रेडी. या सगळ्यांनी जेवायला. माझा व्हिडिओ पसंत आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.